माझा गटाला तुकडा पडून जाईल 26 एकर मधून. नाही त्याला टाइम लागत नाही उद्या प्रोसिजर वाहू द्या टाइम लागू द्या. माझा गट BYD होऊन जाऊ दे कारण याच्यामध्ये ना माझे तुकडे पडेल नाही. त्याच्यापेक्षा थोडा वेळ लागेल आणि फक्त तलाठी पाहिजे लागेल पण रेकॉर्डला नाही. आज 26 एकर प्लेन नाही डायरेक्ट. आम्ही त्याच्यावर 4 दिवस फिरलो. रेकॉर्डला नाही. रेकॉर्डला एकच प्लेन त्यापेक्षा वेळ गेला तरी चालेल पण मग मी पावसा निघेल याच्यातून निघेल. आम्ही बोलतो आमचा पोटीचा संमती नाही देते हद्द कायम करावं लागेल. हद्द कायम करायचं जे असं ते करू पण मग माझं हद्द कायम करून घ्या. हे बघा आता मी भूमी अभिलेख मधून आलेलो आहे. ठीक आहे ना. पहिल्यांदा तुम्हाला हद्द कायम करावं लागेल आणि त्याच्यानंतर तुमचा पोट हिस्सा होतो. तुमचे जेवढे हिस्से करायचे असतील ना तेवढे होतील. ठीक आहे ना. 80 गुंठ्याची वरती नाही नाही ही याच्यामध्ये येते का आपल्या नगरपालिकेच्या हाती? मग यांचं 20 आहे ना. 10 झालाय आता सरकारी. अहो 10 जिरायती आहे 20 बागायती आहे असं. हो सर बोला ना. सर ऍक्च्युली आता लॉग इन करून काहीच उपयोग नाही.